नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS संतोष रासकर. माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण OCMच्या सेकंड चॅप्टरला आजपासून सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे ट्रेड. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण ट्रेडचं मीनिंग डिस्कस केलं होते. ट्रेडचे कोणकोणते टाइप्स असतात ते डिस्कस केले होते. या चॅप्टरमध्ये परत एकदा डिटेलमध्ये आपण टाइप्स ऑफ ट्रेड डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया मीनिंग. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज करण्याची जी प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग गुड्स अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रेड. वस्तू किंवा सेवा, सर्व्हिसेस म्हणजे सेवा, वस्तू किंवा सेवाची पैशाच्या बदल्यात अदलाबदल करणं म्हणजे ट्रेड होय. Trade refers to buying and selling of goods and services with an object of earning profit. Trade refers to buying and selling of goods and services. वस्तू खरेदी केल्या जातात किंवा विकल्या जातात. Trade refers to buying and selling of goods and services with an object of earning profit. So trade म्हणजे काय? ट्रेड म्हणजे वस्तू किंवा सेवांची खरेदी करणे, विक्री करणे. खरेदी आणि विक्री करणे कशासाठी? विथ अन ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी. सो ट्रेड म्हणजे काय हे पाहत असताना वस्तूंची खरेदी किंवा विक्री होणं हे गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ती खरेदी किंवा विक्री ही कशाच्या उद्देशाने झाली पाहिजे? नफा मिळवण्याच्या उद्देशाने झाली पाहिजे, तरच त्याला ट्रेड म्हणता येईल. वस्तूची खरेदी विक्री होतीये पण नफा मिळवणे हा उद्देश नाहीये, तर त्याला ट्रेड म्हणता येणार नाही. सो एखादी आपली कृती किंवा एखादी ऍक्टिव्हिटी ट्रेडिंग आहे किंवा नाही हे समजण्यासाठी दोन क्रायटेरिया फुलफिल होणं महत्वाचं आहे. एक, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण, खरेदी विक्री झाली पाहिजे विथ अन ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट. आणि ही खरेदी विक्री ही नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे. हे दोन क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तरच त्या ऍक्टिव्हिटीला ट्रेडिंग असं म्हणता येईल, अदरवाईज त्याला ट्रेडिंग म्हणता येणार नाही. सो आपण ट्रेड म्हणजे काय पाहिलं. आता आपण ट्रेडचे किती टाइप्स पडतायत ते पाहूया. टाइप्स ऑफ ट्रेड. ब्रॉडली ट्रेड हे दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. पहिलं म्हणजे इंटरनल ट्रेड आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल ट्रेड. सो ट्रेड, ज्याला मराठीमध्ये आपण व्यापार म्हणतो, याचे दोन भाग पडतात. एक इंटरनल ट्रेड आणि एक एक्सटर्नल ट्रेड. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनल ट्रेड म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि इंटरनल ट्रेडचे प्रकार आपण डिस्कस करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा पाहूया इंटरनल ट्रेड. When the goods and services are purchased or sold within the country, it is referred as internal trade. When the goods or services are purchased or sold within the country, जेव्हा देशातल्या देशात वस्तू किंवा सेवा खरेदी किंवा विक्री केल्या जातात त्याला इंटरनल ट्रेड असं म्हटलं जातं. When the goods or services purchased or sold within the country, देशातल्या देशामध्ये तो व्यवहार व्हायला पाहिजे. जिओग्राफिकल बाउंड्रीज ज्या आहेत देशाच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेच्या आतमध्ये जर वस्तूंची किंवा सेवाची खरेदी विक्री होत असेल, त्या सीमेच्या आतमध्ये वस्तूंची किंवा सेवांची खरेदी विक्री होत असेल तर त्याला आपण म्हणणार इंटरनल ट्रेड. Purchasing goods from the door salesman, local shop, exhibition, regional markets, departmental store or mall are the examples of internal trade. मग इंटरनल ट्रेड कशाही प्रकारचा असू शकतं. अगदी दारावरती जो सेल्समन येतो त्याच्याकडून वस्तू घेणं किंवा आपल्या जवळ जे मार्केट आहे, जे दुकान आहे तिथून वस्तू घेणं. एखादं प्रदर्शन आहे, एक्झिबिशन आहे, त्या प्रदर्शनामध्ये जाऊन वस्तू घेणं, मॉलमध्ये जाऊन वस्तू घेणं, हे जे सगळे प्रकार आहेत खरेदीचे, याला सगळ्याला इंटरनल ट्रेड असं म्हणता येईल.
कारण इथं काय करतो, या प्रत्येक ठिकाणी आपण वस्तू घ्यायला देशाच्या बाहेर नाही जात आहोत. प्रत्येक जे आपण उदाहरणं पाहिली, मग ते दारावर येणाऱ्या सेल्समन कडे असू द्या, जवळच्या शॉप मधून असू द्या, एक्झिबिशन मधून असू द्या, नाही तर मॉल मधून असू द्या, आपण या ज्या खरेदी करतोय किंवा विक्री करतोय वस्तूची, ते देशातल्या देशात होतीये, देशाच्या सीमेच्या आतमध्ये होतीये, म्हणून त्याला म्हणणार आपण इंटरनल ट्रेड. When the buyers and sellers both from the same country, it is known as internal trade. जेव्हा बायर आणि सेलर हे दोन्ही एकाच कंट्रीचे असतात, एकाच कंट्रीमधील असतात, त्याला इंटरनल ट्रेड असं म्हटलं जातं. वस्तूंची खरेदी करणारा व्यक्ती आणि वस्तूंची विक्री करणारा व्यक्ती हे दोघेही एकाच देशामध्ये राहणारे असतात, एकाच देशाचे नागरिक असतात आणि ते एकमेकांमध्ये खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात, तेव्हा त्याला इंटरनल ट्रेड आपण म्हणतो. ट्रेड बिटवीन टू स्टेट्स और सिटीज ऑफ सेम कंट्री इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ इंटरनल ट्रेड. दोन शहरांमध्ये होणारा व्यापार असू दे किंवा दोन राज्यांमध्ये होणारा व्यापार असू दे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारतामध्ये खूप राज्य आहेत. या दोन राज्यांमध्ये होणारा व्यापार असू दे, राज्यातील कोणत्याही दोन शहरामध्ये होणारा व्यापार असू दे, या सगळ्यांना इंटरनल ट्रेड असं म्हटलं जातं. As there is a gap between production and consumption, there is a need to have proper channel of distribution. The channel of distribution is very important in internal trade. इंटरनल ट्रेड मध्ये चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हा फार महत्वाचा आहे, कारण मॅन्युफॅक्चर वस्तू जिथं मॅन्युफॅक्चर होते ती युनिट वेगळ्या ठिकाणी असतं आणि वस्तू मात्र देशामध्ये सगळीकडे विकल्या जातात. मग योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या किमतीला, योग्य त्या वेळेला ती वस्तू जर प्रत्येक ठिकाणी अवेलेबल व्हायची असेल तर डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे ज्या माध्यमातून वस्तू उपलब्ध केले जात आहेत ते सगळं माध्यम अगदी व्यवस्थित असलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या वस्तू कंझ्युमर पर्यंत व्यवस्थित पोहोचतील, अन्यथा पोहोचणार नाहीत. डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे काय मराठीमध्ये समजून घ्यायचं झालं तर व्यापार साखळी. वस्तू तयार करणारा मॅन्युफॅक्चर हा वेगळ्या ठिकाणी असतो आणि त्याच्यानंतर त्या वस्तूचा वापर करणारा ग्राहक हा भारतामध्ये, देशामध्ये सर्वत्र विखुरलेला असतो. वस्तू तयार झाल्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी चेन एस्टॅब्लिश केली जाते, जी साखळी तयार केली जाते, त्याला डिस्ट्रीब्युशन चॅनल असं म्हटलं जातं. मग कोण कोण असतं त्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरर, जो व्यक्ती तो वस्तू तयार करतो तो मॅन्युफॅक्चर सगळ्यात पहिल्यांदा असतो. त्याच्यानंतर असतो होलसेलर, त्याच्यानंतर असतो रिटेलर आणि सगळ्यात शेवटी कंझ्युमर. सो हे जर डिस्ट्रीब्युशन चॅनल आपण पाहिलं, जी व्यापार साखळी जर पाहिली, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरर येतो, जो ती वस्तू तयार करतो. त्याच्यानंतर तो ती वस्तू होलसेलरला विकतो, होलसेलर रिटेलरला विकतो आणि रिटेलर अल्टिमेटली कंझ्युमरला विकत असतो. ही डिस्ट्रीब्युशन चेन जेवढी इफेक्टिव्ह तेवढ्या पटकन वस्तू कंझ्युमर पर्यंत पोहोचतात. सो इंटरनल ट्रेड जर चांगला करायचा असेल आपल्याला तर ही डिस्ट्रीब्युशन चॅनल अतिशय भक्कम असणं गरजेचं असतं. सो आपण इंटरनल ट्रेड म्हणजे काय पाहिलं. आता इंटरनल ट्रेडचे आपण प्रकार पाहणार आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड, होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. इंटरनल ट्रेडचे दोन प्रकार पडतात, होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत होलसेल ट्रेड. When goods are purchased in large quantity from manufacturer or producer for the purpose of resale to retailer, it is known as wholesale. When the goods are purchased in the large quantity from manufacturer or producer for the purpose of resale to retailers, it is known as wholesale trade. When goods are purchased in large quantity म्हणजे मोठ्या प्रमाणात. जेव्हा मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली जाते, फ्रॉम होम, कोणाकडून? फ्रॉम मॅन्युफॅक्चरर ऑर प्रोड्युसर. जेव्हा मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर कडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली जाते फॉर द पर्पज ऑफ रिसेलिंग टू द रिटेलर.
जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना विकण्यासाठी जेव्हा मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली जाते मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर कडून, तेव्हा त्याला म्हटलं जातं होलसेल ट्रेड. होलसेल ट्रेड म्हणजे काय पाहत असताना दोन गोष्टी ठळकपणे समोर आलेल्या आहेत. सो कोणता ट्रेड होलसेल आहे आणि कोणता ट्रेड रिटेल आहे हे ठरवण्यासाठी दोन गोष्टी समजणं महत्वाचं आहे. पहिली म्हणजे गुड्स टू बी परचेस्ड इन अ लार्ज क्वांटिटी. एखादा ट्रेड जर तुम्हाला होलसेल म्हणायचा असेल तर गुड्स ह्या नेहमी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या गेल्या पाहिजेत मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर कडून. सो गुड्स आर टू बी परचेस्ड इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर ऑर प्रोड्युसर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या परचेस केलेल्या वस्तू कशासाठी खरेदी केलेल्या असतात? फॉर द पर्पज ऑफ रिसेल टू रिटेलर्स. रिटेलर जे आहेत, छोटे व्यापारी आहेत, त्या छोट्या व्यापाऱ्यांना विकण्यासाठी ह्या वस्तू खरेदी केलेल्या असतात. सो एखादा व्यापार होलसेल ट्रेड आहे, एखादा ट्रेड होलसेल ट्रेड आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार आहे? तर वस्तू लार्ज क्वांटिटीमध्ये परचेस केल्या गेल्या पाहिजेत मॅन्युफॅक्चर कडून किंवा प्रोड्युसर कडून, आणि त्या कशासाठी खरेदी केल्या गेल्या असल्या पाहिजे? टू रिसेल द रिटेलर्स. रिटेलर्सला, छोट्या व्यापाऱ्यांना रिसेल करण्यासाठी त्या खरेदी केल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. हे दोन आपले क्रायटेरिया मॅच झाले की आपण म्हणणार जो ट्रेड आहे तो होलसेल ट्रेड आहे. द पर्सन हु इज एंगेज्ड इन द होलसेल ट्रेड इज नोन ॲज अ होलसेलर. जो व्यक्ती हा होलसेल ट्रेड करत असतो, हा व्यापार करत असतो, जो हा व्यापारामध्ये एंगेज झालेला असतो, द पर्सन हु इज एंगेज इन द होलसेल ट्रेड इज कॉल्ड ॲज अ होलसेलर. जो व्यक्ती हा होलसेल ट्रेड करत असतो त्याला होलसेलर असं म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये गाहूक व्यापारी असं म्हटलं जातं. होलसेलर बाय गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर अँड सेल इट टू रिटेलर. सो होलसेलर इज अ बायर ॲज वेल ॲज अ सेलर. होलसेलर काय करत असतो? होलसेलर परचेस गुड्स इन अ लार्ज क्वांटिटी फ्रॉम मॅन्युफॅक्चरर और प्रोड्युसर्स. तो पहिल्यांदा वस्तू परचेस करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच परचेस केलेल्या वस्तू ही रिसेल इट टू द रिटेलर्स. तो त्याच खरेदी केलेल्या वस्तू छोट्या व्यापाऱ्यांना छोट्या प्रमाणात विकत असतो. सो होलसेलर इज अ बायर ऑल्सो अँड होलसेलर इज अ सेलर ऑल्सो ऍट द सेम टाइम. एकाच वेळेला तो बायर पण असतो आणि सेलर पण असतो. कसं काय? तर मॅन्युफॅक्चर किंवा प्रोड्युसर कडून तो वस्तू घेत असतो म्हणून ही इज अ बायर, आणि रिटेलरला त्या वस्तू रिसेल करत असतो म्हणून ही इज अ सेलर. सो होलसेलर इज अ बायर अँड सेलर ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम. एकाच वेळेला तो खरेदीदारही असतो आणि विक्रेताही असतो. सो होलसेल म्हणजे काय, होलसेलर म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता होलसेलची डेफिनेशन पाहूया. आपण एव्हलन थॉमसची डेफिनेशन पाहणार आहोत. अ ट्रू होलसेलर इज हिमसेल्फ नायदर अ मॅन्युफॅक्चरर nor retailer but act as a link between the two. A true wholesaler is himself neither a manufacturer nor retailer. होलसेलर किंवा घाऊक व्यापारी म्हणजे असा व्यक्ती जो मॅन्युफॅक्चरर पण नसतो आणि रिटेलर पण नसतो. थॉमसच्या डेफिनेशन नुसार होलसेलर, खरा होलसेलर असा व्यक्ती जो, असा माणूस जो मॅन्युफॅक्चरर पण नसतो आणि रिटेलर पण नसतो, बट ऍक्ट ऍज अ लिंक बिटवीन द टू. या दोन्हींमधला दुवा बनण्याचं काम करत असतो, या दोन गोष्टींमधला दुवा म्हणून तो काम करत असतो. सो थॉमसच्या डेफिनेशन प्रमाणे जर तुम्हाला खरा होलसेलर ओळखायचा असेल तर खरा होलसेलर म्हणजे कोण? असा व्यक्ती जो मॅन्युफॅक्चरर पण नसतो, रिटेलर पण नसतो, पण मॅन्युफॅक्चर आणि रिटेलर या दोघांमधला दुव्याचं काम करतो, या दोघांना जोडण्याचं काम करतो, त्याला होलसेलर असं म्हटलं जातं. दोन डेफिनेशन आहेत, त्याच्या दोनपैकी ही डेफिनेशन सोपी आहे. सो तुम्ही ही डेफिनेशन करायची आहे. आता आपण पाहूया फीचर्स ऑफ होलसेलर. होलसेलरची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिलं, a wholesaler purchases goods from the producer in large quantity. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? तर होलसेलर परचेस द गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर और प्रोड्युसर
इन लार्ज क्वांटिटी. जसं आपण मिनिंग पाहत्या वेळीच डिस्कस केलं होतं की होलसेलर कधी ओळखायचा, जर त्याने मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर कडून वस्तू खरेदी केल्या तर अशा ट्रेडरलाच होलसेलर असं म्हणायचं असतं. सो पहिलंच वैशिष्ट्य काय आहे, ही परचेस्ड गुड्स इन अ लार्ज क्वांटिटी फ्रॉम मॅन्युफॅक्चरर. होलसेलर हा नेहमी मोठ्या प्रमाणात प्रोड्युसर कडून किंवा मॅन्युफॅक्चरर कडून वस्तू खरेदी करत असतो. दुसरं वैशिष्ट्य, होलसेलर हॅज टू टेक रिस्क इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. वस्तू मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर कडून विकत घेतल्यानंतर त्या छोट्या छोट्या प्रमाणात वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना त्या विकण्याचं काम कोण करत असतं, होलसेलर करत असतो. सो होलसेलर एक प्रकारची रिस्क घेत असतो. त्या वस्तू ज्या आपण मॅन्युफॅक्चरर कडून घेतलेल्या आहेत विकत, त्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत, रिटेलर पर्यंत पोहोचवण्यासाठी रिस्क कोण घेत असतं पोहोचवण्याची, होलसेलर घेत असतो. कारण मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तू पोहोचवताना बऱ्याच काही अडचणी निर्माण होऊ शकतात. समजा एखाद्या ट्रकमध्ये आपण वस्तू पाठवून देतोय, त्या ट्रकला ऍक्सिडेंट होऊ शकतो. ज्या गोडाऊनमध्ये आपण वस्तू साठवून ठेवलेल्या आहेत त्या गोडाऊनला आग लागू शकते. पुरामध्ये वस्तूंचं नुकसान होऊ शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क, या सगळ्या गोष्टींचा धोका सांभाळण्याचं घेण्याचं काम कोण करत असतं, तर होलसेलर करत असतो. तिसरं, होलसेलर डील्स विथ वन ऑर फ्यू टाइप्स ऑफ गुड्स. होलसेलर एक किंवा त्याच्यापेक्षा 2-3 वस्तूंमध्ये फक्त ट्रेड करत असतो. असं नसतं रिटेलर सारखं. आपण जर एखाद्या छोट्या दुकानात गेलं तर तिथं तुम्हाला प्रत्येक वस्तू मागाल ती वस्तू त्याच्याकडे असते. त्याच्याकडे 100, 150, 200 असे किती पण आयटम्स तुम्हाला मिळू शकतात. पण होलसेलरचं तसं नसतं. होलसेलर फक्त मोजक्याच वस्तूमध्ये ट्रेड करतो. तो अशा 100, 200, 300 वस्तूमध्ये ट्रेड करत नाही. काही होलसेलर तर एकाच वस्तूचा ट्रेड करतात. सो होलसेलर डील्स विथ वन ऑर फ्यू टाइप्स ऑफ गुड. ते एक किंवा काही थोड्या वस्तूंमध्ये ट्रेड करत असतात. ते अनेक वस्तूंमध्ये ट्रेड करत नाहीत. पुढचं वैशिष्ट्य, लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड इन दिस बिझनेस. होलसेल ट्रेड म्हणजेच काय, नावच सांगतं तुम्हाला की मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरर कडून वस्तू घ्यायच्या आणि त्या छोट्या 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 प्रमाणात किरकोळ व्यापाऱ्यांना विकायच्या. आता मोठ्या प्रमाणात एकदम वस्तू विकत घेणार आहे, तर थोड्या थोड्या छोट्या 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 प्रमाणात आपण विकणार आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला वस्तू घेताना बरेच पैसे इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत. सो जेव्हा तुम्ही होलसेलचा बिझनेस करता तेव्हा हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅपिटल म्हणजेच भांडवलची आवश्यकता असते. कारण काय होत असतं, तुम्ही एकदम लार्ज क्वांटिटीमध्ये, मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रोड्युसर कडून किंवा मॅन्युफॅक्चरर कडून वस्तू घेत असता, पण विकताना एकदम नाही विकत, विकताना थोड्या 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 प्रमाणात विकत असतात. त्यामुळे जे विकत घेताना पैसे गुंतवलेले आहेत ते पैसे लगेचच रिकामे होत नाही. कारण छोट्या प्रमाणात आणि थोड्या प्रमाणात आपण किरकोळ व्यापाऱ्यांना ते विकत असतो. त्याच्यामुळे होलसेल ट्रेड करत असताना फार मोठ्या प्रमाणात कॅपिटल लागत असतं. नेक्स्ट, 5th feature, a wholesaler maintains price stability by balancing supply and demand factors. Wholesaler always maintain price stability. Price stability म्हणजे काय, तो किमतीचा समतोल साधतो. होलसेलर काय करत असतो, तो प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर कडून मोठ्या प्रमाणात वस्तू घेतो आणि त्या वस्तू सतत छोट्या व्यापाऱ्यांना पुरवत असतो. समजा तुम्ही असं इमॅजिन केलं की काही वेळेला एखाद्या छोट्या व्यापाऱ्यांकडे हव्या त्या प्रमाणात वस्तू मिळाल्याच नाहीत. ज्या वेळेला वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो मार्केटमध्ये, त्यावेळेला त्या वस्तूंची किंमत वाढू शकते. फॉर एक्झाम्पल, आपण अचानक मार्केटमध्ये गेलो, आपल्याला टूथपेस्ट पाहिजे, आपल्याला सांगण्यात आलं की मार्केटमध्ये टूथपेस्टच नाहीये आणि पुढचे महिनाभर ती येणारच नाहीये. मग अशा वेळेला ज्या काही व्यापाऱ्यांकडे थोडा स्टॉक असेल ते त्या टूथपेस्टचे जास्त पैसे घेऊन ते विकू शकतात. का, तर मटेरियलचं शॉर्टेज आहे, टूथपेस्टचं शॉर्टेज आहे. सो होलसेलर काय करतात, तर हे शॉर्टेजेस क्रिएट होऊ देत नाहीत. ते मोठ्या प्रमाणात प्रोड्युसर कडून वस्तू खरेदी करतात
आणि कंटिन्युअसली सप्लाय करत असतात रिटेलर्सला. त्याच्यामुळं शॉर्टेज क्रिएट होत नाही कोणत्याही वस्तूचं, आणि शॉर्टेज क्रिएट न झाल्यामुळं काय होतं, तर प्राइस मेंटेन राहते, प्राइस स्टेबल राहते. शॉर्टेज क्रिएट झालं की प्राइस वाढणार आहे. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने प्राइस स्टेबल करण्याचं काम हे होलसेलर करत असतात. सिक्स्थ, द मॅन्युफॅक्चरर्स कॅन गेट डायरेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट थ्रू होलसेलर. मॅन्युफॅक्चरर वस्तू तयार करत असतात, त्यांचा आणि कन्झ्युमरचा काही संबंध नसतो. सो प्रोडक्ट बद्दल, मार्केट बद्दल जी काही इन्फॉर्मेशन त्यांना हवी असेल ती इन्फॉर्मेशन मॅन्युफॅक्चर कॅन गेट दॅट इन्फॉर्मेशन फ्रॉम होलसेलर. सो मॅन्युफॅक्चररला आपल्या प्रोडक्ट विषयी, मार्केट विषयी जी काही इन्फॉर्मेशन हवी आहे ती ही इन्फॉर्मेशन देण्याचं काम कोण करत असतं, ती इन्फॉर्मेशन मॅन्युफॅक्चररला देण्याचं काम करत असतं होलसेलर. A wholesaler sells the goods to the retailer as per their requirement. होलसेलर काय करत असतात, सेल देअर गुड्स टू द रिटेलर ऍज पर देअर रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट म्हणजे गरज. जशी जशी रिटेलरला गरज पडते त्यांच्या गरजेप्रमाणे होलसेलर वस्तू विकत असतात. होलसेलर असं नाही म्हणत की नाही तुम्हाला एवढं घ्यायलाच पाहिजे. रिटेलरची जी काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे होलसेलर रिटेलर्सला वस्तू विकत असतात. लास्ट फीचर आहे, अ होलसेलर परफॉर्म्स द मार्केटिंग फंक्शन लाईक असेंबलिंग, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ऍडव्हर्टायझिंग अँड फायनान्सिंग. होलसेलर अल्टिमेटली मार्केटिंग फंक्शन परफॉर्म करत असतात. कोणकोणते मार्केटिंग फंक्शन परफॉर्म करतात ते, असेंबलिंग, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ऍडव्हर्टायझिंग, फायनान्सिंग. वस्तूंची जाहिरात करणं, मॅन्युफॅक्चरर पासून वस्तू उचलून त्या रिटेलर पर्यंत पोहोचवणं, पॅकिंग करणं. होलसेलर कडून मोठ्या प्रमाणात घेतलेले असतात ते छोट्या छोट्या प्रमाणात पॅक करून द्यावे लागतात, ते पॅकिंग करणं, ग्रेडिंग करणं. अशा प्रकारची जी काही मार्केटिंगची कामं असतात ती सगळी कामं होलसेलर करत असतो. सो अशा पद्धतीने आपण 8 वैशिष्ट्ये जी पुस्तकामध्ये दिलेली आहेत ती आपण डिस्कस केलेले आहेत. फीचर्स ऑफ होलसेलर. आता आपण पाहणार आहोत सर्व्हिसेस ऑफ होलसेलर. सर्व्हिसेस ऑफ होलसेलर. होलसेलर कुणाला कशा कशा सर्व्हिसेस देतो ते आपल्याला पाहिजेत. द होलसेलर प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल सर्व्हिसेस टू मॅन्युफॅक्चरर्स अँड रिटेलर्स. होलसेलर हा मॅन्युफॅक्चररला पण सर्व्हिसेस देत असतो आणि तो रिटेलरला पण सर्व्हिसेस देत असतो. सो मॅन्युफॅक्चरला कोणकोणत्या सर्व्हिसेस देतो, रिटेलरला कोणकोणत्या सर्व्हिसेस देतो ते आपण आता पाहूया. होलसेलर मॅन्युफॅक्चररला पहिली सर्व्हिस देत असतो लार्ज परचेसेस. होलसेलर नेहमी मॅन्युफॅक्चरर कडून लार्ज क्वांटिटीमध्ये, मोठ्या क्वांटिटीमध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करत असतो. A wholesaler purchases a large quantity of goods from manufacturer and sell it to retailers by collecting order from retailers. होलसेलर काय करत असतो तर लार्ज क्वांटिटीमध्ये तो मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर कडून गुड्स खरेदी करतो आणि रिटेलरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्या वस्तू तो रिटेलरला देत असतो. सो लार्ज क्वांटिटीमध्ये वस्तू खरेदी करण्याचं काम हे होलसेलर कडून केलं जातं. दुसरी सर्व्हिस दिली जाते स्टोरेज. A wholesaler has his own storage facility which he uses to fill the time gap between production and consumption of goods. काय होत असतं, प्रोडक्शन वेगळ्या वेळी होत असतं. प्रोड्युसर, मॅन्युफॅक्चरर हे वेगळ्या वेळी वस्तू तयार करतात आणि ग्राहक हा वेगळ्या वेळी वापरत असतो. फॉर एक्झाम्पल फायर क्रॅकर्स, फटाके. फटाक्याचं मॅन्युफॅक्चरर ते बऱ्याच अगोदर सुरू केलेलं असतं त्यांनी, किंवा इनफॅक्ट वर्षभर चालू असतं, म्हणून फटाके वर्षभर वापरले जातात का नाही. मोठ्या प्रमाणात फटाक्यांना मागणी दिवाळीमध्ये असते. मग होलसेलर काय करतात तर मॅन्युफॅक्चररने तयार केलेले हे फटाके मोठ्या प्रमाणात विकत घेतात आणि ते आपल्याकडे स्टोअर करून ठेवतात. आणि मग जसं जसं डिमांड येईल सीझन प्रमाणे तसं तसे ते रिटेलरला विकत जातात. नाहीतर विचार करा ना, जर होलसेलरने स्टोरेजची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली नाही, ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली नाही, तर मॅन्युफॅक्चररला किती गुड स्टोअर करून डिमांड येणार नाही तोपर्यंत. पण तसं होत नाही. जसा मॅन्युफॅक्चरर गुड तयार करतो तसा होलसेलर त्याच्याकडून लार्ज क्वांटिटीमध्ये खरेदी करतो आणि तो स्वतः त्या वस्तू स्टोअर करतो. आणि जशी जशी डिमांड येईल
त्या डिमांड प्रमाणे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे मग स्वतःच्या स्टोरेज मधून त्या वस्तू प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळं कॉन्स्टंट फ्लो क्रिएट होतो. म्हणजे वस्तू तुम्ही कधी तयार करा पण तुम्हाला हव्या त्या वेळेला वस्तू उपलब्ध होऊ शकतात. उपलब्ध नाहीयेत असं कधी होत नाही. स्टोरेज फॅसिलिटीमुळे तुम्हाला हव्या त्या वेळेला त्या वस्तू उपलब्ध होऊ शकतात. पुढची सर्व्हिस आहे ट्रान्सपोर्टेशन. A wholesaler uses his own transportation to deliver the goods from the place of production. होलसेलर काय करत असतो? तो होलसेलर जेव्हा क्वांटिटीमध्ये गुड्स उचलतो मॅन्युफॅक्चर किंवा प्रोड्युसर कडून, तेव्हा स्वतःच्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी वापरून तिथून तो गुड्स सगळ्या कलेक्ट करतो आणि जशी जशी रिटेलरला रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे जिथं रिटेलरचं ते शॉप आहे, जिथं दुकान आहे, तिथं त्या वस्तू पोच करतो. सो होलसेलर स्वतः वस्तू उचलतो आणि रिटेलकडे पोच करतो. त्यामुळं मॅन्युफॅक्चररला किंवा प्रोड्युसरला स्वतःची ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीची गरजच पडत नाहीये. कारण काय होतं, तो होलसेलरच त्याची ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी वापरून त्या वस्तू विकत घेतो आणि पोचवण्याचं काम करतो. सो अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस ही होलसेलरकडून मॅन्युफॅक्चररला दिली जाते. पुढची सर्व्हिस आहे फायनान्शियल असिस्टन्स. A wholesaler is ready to pay the amount in advance to the manufacturer which can help the manufacturer to produce goods within short period. ज्यावेळेस वस्तू होलसेलर मॅन्युफॅक्चर कडून घेत असतो, ही इज रेडी टू गिव्ह कॅश इन ऍडव्हान्स, ही इज रेडी टू गिव्ह अमाऊंट इन ऍडव्हान्स. तो नेहमी ऍडव्हान्स मध्ये पैसे द्यायला तयार असतो. म्हणजे वस्तू तयार होण्याच्या अगोदरच होलसेलर मॅन्युफॅक्चररला पैसे देतो. त्याचा बेनिफिट काय होतो, मॅन्युफॅक्चररला ते पैसे अवेलेबल होतात, तो फायनान्स अवेलेबल होतो, ज्याच्यामुळं शॉर्ट पिरियडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वस्तू तयार करायला मॅन्युफॅक्चररला मदत होते. सो इन शॉर्ट, होलसेलर इज प्रोव्हाइड फायनान्स टू मॅन्युफॅक्चर. आर्थिक मदत ही होलसेलर कडून मॅन्युफॅक्चररला केली जाते ऍडव्हान्स स्वरूपात. हे जे होलसेलर ऍडव्हान्स मध्ये पैसे देत असतात मॅन्युफॅक्चररला, त्यामुळं आर्थिक मदत ही मॅन्युफॅक्चररला होलसेलर कडून होत असते. प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. मॅन्युफॅक्चरर कॅन गेट द अपडेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम होलसेलर लाईक मार्केट कंडिशन, डिमांड, टेस्ट इटसेट्रा. बघा, मॅन्युफॅक्चररचं युनिट कुठेतरी असतं, त्याचा डायरेक्ट कन्झ्युमरशी काही संबंध नसतो. तो फक्त वस्तू तयार करतो आणि होलसेलरला विकण्याचं काम करतो. सो कन्झ्युमरचे रिव्ह्यू काय आहेत, प्राइस कमी जास्त आहे, टेस्ट मध्ये काय चेंज व्हायला पाहिजेत, प्रोडक्ट मध्ये अजून काय चेंज करायला पाहिजेत, हे जे सगळे कन्झ्युमरची इन्फॉर्मेशन आहेत, फीडबॅक आहेत, हे मॅन्युफॅक्चररला देण्याचं काम कोण करत असतं, तर होलसेलर करत असतो. म्हणून ही सर्व्हिस आहे प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. मार्केटची जी इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग प्राइस, डिमांड, टेस्ट, क्वालिटी, हे ज्या कन्झ्युमरचे जे काही आहेत फीडबॅक मिळालेले, ही इन्फॉर्मेशन, मार्केट इन्फॉर्मेशन होलसेलर मॅन्युफॅक्चरर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि ती इन्फॉर्मेशन वापरून मॅन्युफॅक्चरर त्याच्या प्रोडक्टमध्ये बदल करू शकतो. सो अशा पद्धतीने अत्यंत महत्वाची सर्व्हिस होलसेलर कडून मॅन्युफॅक्चररला दिली जाते की प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पुरवणं. लोकांची काय मतं आहेत त्या प्रोडक्ट बद्दल, काय लोकांना बदल हवेत, हे होलसेलर कडून मॅन्युफॅक्चररला कळवलं गेल्यामुळे मॅन्युफॅक्चरर ते प्रोडक्टमध्ये बदल करू शकतो आणि जेणेकरून त्याचा सेल वाढू शकतो. सो अशा पद्धतीने ही एक सर्व्हिस होलसेलर कडून मॅन्युफॅक्चररला दिली जाते. पुढची सर्व्हिस आहे रिस्क बेअरिंग. Wholesaler take risk in his business by financing and storing the large quantity of goods. Sometime he may bear the loss. बिझनेस मध्ये होलसेलर हे सगळ्यात जास्त रिस्क घेण्याचे काम करत असतात. काय होतं, मॅन्युफॅक्चररला ऍडव्हान्स मध्ये पेमेंट करण्याचंही काम हे करतात, फायनान्स करण्याचंही काम होलसेलरच करत असतो आणि वस्तू तयार झाल्यानंतर त्या विकेपर्यंत स्टोअर करण्याचं कामही होलसेलरच करत असतो. सो बघा, वस्तू तयार होण्याच्या आधी पेमेंट ऍडव्हान्स मध्ये करायचं, मॅन्युफॅक्चररला फायनान्स करायचं, ही रिस्कही घ्यायची. उद्या वस्तू जर नाही मिळाली वेळेवरती किंवा मॅन्युफॅक्चररने नाही दिले तर पैसे कुणाचे बुडणार आहेत, होलसेलरचे बुडणार आहेत. सो फायनान्स करून रिस्क घेण्याचं कामही होलसेलर्स करत असतो. प्लस
वस्तू जास्त प्रमाणात खरेदी करून स्टोअर कराव्या कोणाला लागतात, तर होलसेलरला लागतात. समजा अचानकपणे उद्या त्या स्टोअर केलेल्या वस्तूंची डिमांड कमी झाली, त्या वस्तू विकल्या नाही गेल्या, तो माल पडून राहिला, तर ती रिस्क कुणाची आहे? परत एकदा होलसेलरची आहे. सो अल्टिमेट रिस्क बिअर करण्याचं काम, धोका उचलण्याचं काम हे कुणाचं असतं? तर ते असतं होलसेलरचं. कारण तो ऍडव्हान्स पेमेंट करून मॅन्युफॅक्चररला फायनान्स करत असतो, तिथेही तो रिस्क घेत असतो, आणि गुड स्टोअर करून नंतर रिटेलरला विकताना तिथेही तो रिस्क घेत असतो. शेवटची सर्व्हिस आहे मार्केटिंग फंक्शन्स. होलसेलर कॅरीज व्हेरियस मार्केटिंग फंक्शन्स लाईक वेअर हाऊसिंग, ऍडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन ऑन बिहाफ ऑफ मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चररच्या वतीने वेगवेगळे मार्केटिंग फंक्शन्स करण्याचं काम हे होलसेलर करत असतात. वेअर हाऊसिंग म्हणजे गुड स्टोअर करून ठेवणं. आपण गोडाऊन म्हणतो, त्याला हा समानार्थी शब्द आहे वेअर हाऊस. वेअर हाऊसिंग म्हणजे मॅन्युफॅक्चररच्या वतीने गुड स्टोअर करण्याचं काम होलसेलर करतो. ऍडव्हर्टायझिंग, वस्तू विकायच्या असतात, कारण होलसेलरने जास्त प्रमाणात वस्तू खरेदी केलेल्या असतात, त्या त्याला रिटेलरला विकायच्या असतात, मग त्या विकण्यासाठी ऍडव्हर्टायझिंगचं काम सुद्धा होलसेलरच करत असतो, आणि सेल्स प्रमोशनचं कामही होलसेलर्स करत असतो. अशा प्रकारे मॅन्युफॅक्चररसाठी वेगवेगळे मार्केटिंग फंक्शन्स पार पडण्याचं काम हे होलसेलर करत असतो. सो आता आपण पाहिलं सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय होलसेलर टू मॅन्युफॅक्चरर. आता आपण पाहणार आहोत सर्व्हिसेस टू रिटेलर्स. रिटेलरला कोणकोणत्या सर्व्हिसेस होलसेलर कडून दिल्या जातात. पहिली सर्व्हिस जी दिली जाते, स्टॉक ऑफ गुड्स. होलसेलर कीप लार्ज स्टॉक ऑफ गुड्स, देअरफॉर रिटेलर कॅन गेट द गुड्स इझिली वेन द कंझ्युमर आस्क फॉर द गुड्स. रिटेलरच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्टॉक मेंटेन करण्याचं काम हे होलसेलर करत असतात. होलसेलर कीप द हाय अमाऊंट ऑफ स्टॉक ऑफ गुड्स. ते जास्त प्रमाणात लार्ज स्टॉक करून ठेवतात वस्तूचा, त्याच्यामुळे वेन एव्हर रिटेलर रिसीव्ह एनी इन्क्वायरी or any demand from consumer for product, he can directly ask to wholesaler. इमॅजिन करा, प्रत्येक वेळेला जर रिटेलरला एवढ्या वस्तूचा स्टॉक करावा लागला असता किंवा स्टॉक नाही केला तर शॉर्टेज क्रिएट झालं असतं, तर ट्रेड करताना किती अडचणी निर्माण झाल्या असत्या. परंतु रिटेलरच्या वतीने होलसेलर वस्तूंचा स्टॉक करून ठेवत असल्यामुळे ज्या ज्या वेळेला कंझ्युमर कडून डिमांड येते की आम्हाला एवढ्या क्वांटिटीमध्ये वस्तू पाहिजेत, रिटेलर लगेच होलसेलरला सांगतो की आम्हाला एवढ्या वस्तू पाठवून द्या. स्टॉक मधून होलसेलर रिटेलरला तेवढ्या वस्तू पाठवून देतो. सो होलसेलरने स्टॉक मेंटेन केल्यामुळे गुड्सचा फ्लो पण होतो व्यवस्थितपणे कंझ्युमर पर्यंत गुड्स पोहोचवले जातात आणि शॉर्टेज पण क्रिएट होत नाही. दुसरी सर्व्हिस आहे रेग्युलर सप्लाय. होलसेलर अश्युअर्स रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स टू द रिटेलर. होलसेलर कडून कोणती सर्व्हिस दिली जाते रिटेलरला? रेग्युलर सप्लाय. असं नाही की कोणत्या वस्तूंचा तरी या महिन्यामध्ये सप्लाय केलाय, पुढे 4 महिने तो सप्लायच नाहीये, परत 2 महिने केलाय, परत 4 महिने खंड पडलाय. असा सप्लाय गुड्सचा होलसेलर कडून रिटेलरकडे होत नाही. ज्या काय रिटेलर्सला गुड्स आवश्यक असतात त्या सगळ्या गुड्स रेग्युलरली होलसेलर कडून रिटेलरला प्रोव्हाइड केल्या जातात. होलसेलर मेंटेन रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स. Therefore, retailers are free from the storing goods. Retailer can supply goods to consumer as and when required by them. रेग्युलर सप्लाय होलसेलर कडून होत असल्यामुळं देर इज नो नीड टू स्टोअर द गुड्स. रिटेलरला गुड्स स्टोअर करण्यासाठीची गरजच पडत नाही, कारण रेग्युलर सप्लाय होतो. ज्या ज्या वेळेला कंझ्युमर कडून रिक्वायरमेंट येते की आम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे, त्या वेळेला रिटेलर हे होलसेलर कडून ते तेवढ्या प्रमाणात मागू शकतात जर दुकानामध्ये अवेलेबल नसतील तर. सो अशा पद्धतीने रेग्युलर फ्लो ऑफ गुड्स मेंटेन करण्याचं काम हे होलसेलर कडून केलं जातं. रिस्क बेरिंग, धोक्याची जबाबदारी. द होलसेलर बिअर द रिस्क ऑफ प्राइस अँड मार्केट फ्लक्च्युएशन्स. लार्ज स्टॉक ऑफ गुड्स, देअरफॉर रिटेलर आर फ्री फ्रॉम दिस रिस्क. होलसेलर काय करत असतो? होलसेलर मार्केटमधली बिझनेसची रिस्क ही तो स्वतः घेत असतो, कारण होलसेलर ऑलवेज कीप लार्ज स्टॉक ऑफ गुड्स. देर इज नो नीड फॉर रिटेलर टू मेंटेन स्टॉक ऑफ गुड्स. रिटेलरला गुड्सचा स्टॉक ठेवण्याची गरजच पडत नाही.
त्यामुळे अचानकपणे एखाद्या वस्तूची डिमांड कमी झाली किंवा एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्याचं नुकसान हे रिटेलरचं कधीच होत नसतं, कारण त्याने जास्त वस्तूंचा स्टॉक मेंटेनच केलेला नसतो. रिटेलरच्या वतीने स्टॉक कोण मेंटेन करत असतं? होलसेलर. कारण होलसेलर नेहमी अश्युअर करत असतो की तुला पाहिजे त्या वेळेला मी गुड्स अवेलेबल करून देईन. सो जर का डिमांडमध्ये काही फ्लक्च्युएशन झाले, प्राइसमध्ये काही फ्लक्च्युएशन झाले, तर अल्टिमेट रिस्क कोण घेत आहे? रिस्क घेण्याचं काम करत असतो होलसेलर. सो रिस्क बेअरिंग ही जी सर्व्हिस आहे ती होलसेलर कडून रिटेलरला दिली जाते, कारण बिझनेसशी ट्रेडशी असोसिएट जी रिस्क आहे ती बेअर करण्याचं काम हे होलसेलर करत असतो. पुढची सर्व्हिस आहे फायनान्शियल सपोर्ट. होलसेलर प्रोवाइड फायनान्शियल सपोर्ट बाय वे ऑफ क्रेडिट फॅसिलिटी, डिस्काउंट इटसेट्रा. सच सपोर्ट इन्क्रीज द इफेक्ट ऑफ वर्किंग कॅपिटल ऑफ द रिटेलर. फायनान्शियल सपोर्ट करण्याचं काम हे होलसेलर कडून रिटेलरसाठी केलं जातं. फायनान्शियल सपोर्ट म्हणजे काय? तर होलसेलर ज्या वस्तू रिटेलरला विकतो त्या महिनाभराच्या 2 महिन्याच्या क्रेडिट पिरियडवरती विकल्या जातात. क्रेडिट पिरियडवरती म्हणजे उधारीवरती. म्हणजे होलसेलर वस्तू रिटेलरला देणार पण त्याचे पैसेच नाही घेणार. मग रिटेलर त्या वस्तू विकणार, त्याच्यापासून पैसे गोळा करणार आणि होलसेलरला देऊन टाकणार. सो अशा पद्धतीने फायनान्सिंगचं काम हे होलसेलर कडून रिटेलरसाठी केलं जातं. वस्तू क्रेडिटवरती दिल्या जातात म्हणजे काय केलं जातं? अल्टिमेटली फायनान्सिंग केलं जातं. कारण जर वस्तू कॅशमध्ये द्यायची, वस्तूचे पैसे जर कॅशमध्ये द्यावे लागले असते लगेच, तर रिटेलरला तेवढ्या पैशाची जमवाजमव करावी लागली असते. पण होलसेलर त्याला क्रेडिट पिरियड अलाव करत असल्यामुळे, उधारीवरती वस्तू देत असल्यामुळे रिटेलरचा फायदा होत असतो. तो होलसेलर कडून वस्तू घेतो, ते मार्केटमध्ये विकतो, ते मार्केटमधून पैसे गोळा करतो कन्झ्युमर कडून आणि होलसेलरला देऊन टाकतो. सो कमी बिझनेसमध्ये होलसेलरच्या मदतीने रिटेलरला आपला बिझनेस छानपणे वाढवता येऊ शकतो. पुढची सर्व्हिस आहे मार्केट इन्फॉर्मेशन. होलसेलर्स प्रोव्हाइड व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट कंडिशन ऑफ डिफरंट प्रोडक्ट. द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग न्यू प्रोडक्ट, व्हेरियंट्स ऑफ प्रोडक्ट, न्यू स्कीम्स ऑन एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स इटसेट्रा. होलसेलर नेहमी प्रोडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन, मार्केट इन्फॉर्मेशन हे रिटेलरला प्रोव्हाइड करत असतो. कोणती नवीन स्कीम लॉन्च झालेली आहे, कोणते प्रोडक्टचे नवीन व्हेरियंट आलेले आहेत, कोणते नवीन प्रकार आलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारावरती कशा कशा पद्धतीचा डिस्काउंट आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन होलसेलर कडून रिटेलरला देण्यात येते. समटाइम्स होलसेलर गाईड रिटेलर्स अबाउट वेन टू बाय अँड हाऊ टू बाय. आणि या इन्फॉर्मेशन व्यतिरिक्त कधी वस्तू घ्यायच्या, किती प्रमाणात घ्यायच्या या संबंधीची इन्फॉर्मेशन सुद्धा होलसेलर कडून रिटेलरला देण्यात येते. म्हणून ही सर्व्हिस आहे मार्केट इन्फॉर्मेशन. कोणते प्रोडक्ट कधी बाय करायचे, किती प्रमाणात करायचे, कोणत्या प्रोडक्टवरती कोणती स्कीम आहे, कोणत्या प्रोडक्टचे किती व्हेरियंट आहेत, कोणता नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे, त्याच्यावर काही स्कीम आहे का, हे सगळी मार्केटची रिलेटेड इन्फॉर्मेशन देण्याचं काम होलसेलरचं असतं आणि त्याचा फायदा हा नेहमी रिटेलरला मिळत असतो. शेवटची सर्व्हिस आहे सेल्स प्रमोशन. अ होलसेलर डज ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऑल्सो प्रमोशन ऑफ द गुड्स विच कॅन हेल्प रिटेलर टू इन्क्रीज द सेल्स. सेल्स प्रमोशन, प्रोडक्टचे ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचं काम कोण करतं? प्रोडक्टचे ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचं काम करतं होलसेलर. प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट फार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्याचा बेनिफिट हा रिटेलरला नेहमीच मिळत असतो. तुम्ही कधी पाहिलंय का की एखाद्या बाथ सोपची, समजा लक्सची किंवा एखाद्या फूड आयटमची आपला रिटेलर, आपल्या जवळचा चौकातला व्यापारी हा ऍड करतोय स्वतः? नाही. रिटेलरला छोट्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रोडक्टची कधी ऍड करावी लागत नाही. होलसेलर सगळे ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात आणि त्याचा फायदा कन्झ्युमर वाढण्यासाठी रिटेलरला होत असतो. सो सेल्स प्रमोशन ही ऍक्टिव्हिटी, ही सर्व्हिस होलसेलर कडून रिटेलरला दिली जाते. कारण रिटेलर हा छोटा असतो, त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात, त्याला ते करणं शक्य नसतं. पण कस्टमर्स तरी वाढले पाहिजेत. मग हे ऍडव्हर्टाइजमेंट करून कस्टमर्स वाढवण्याचं काम होलसेलर करत असतो. होलसेलरने ऍडव्हर्टाइजमेंट केली, लोकांना प्रोडक्ट बद्दल अवेअरनेस क्रिएट झाला की लोक प्रोडक्ट घ्यायला येतात आणि ते कुणाकडून घेत असतात? ते रिटेलर कडून घेत असतात. त्याच्यामुळं ऍडव्हर्टाइजमेंटचा फायदा हा रिटेलरला होत असतो.
सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रेड म्हणजे काय पाहिलं, ट्रेडचे कोणते प्रकार पडतात ते पाहिलं, आणि होलसेल ट्रेड म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय, आणि ते कोणकोणत्या सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चररला आणि रिटेलरला देत असतात ते पाहिलं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, फ्रेंड सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.